श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुरीच्या डाळीचं वरण करणार आहे फोडणीचं, आणि त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या होत्या तुरीच्या डाळीमध्ये. खूप छान लागतात त्या. माझी आई असं वरण करायची ना, खूप आवडायचं मला हे शेंगा शिजून केलेलं वरण तुरीच्या डाळीत. खूप छान करायची माझी आई वरण, खूपच मस्त. तर आता फोडणीसाठी मी तेल टाकले, जिरं मोहरी टाकून घेतले, त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या 2, हिंग टाकून घ्यायचा, कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि 1 कांदा टाकायचा. आंबट गोड असं वरण करणार आहे मी, खूप छान होतं. लसूण, खोबरं, अद्रक आणि जिरं मिक्सरला जाडसर वाटून घेतलं होतं, ते टाकलं. त्यांनी पण टेस्ट खूप छान लागते. गाजर टाकलं 1. आणि आपण हे वरण बट्ट्यासोबत पण खाऊ शकतो, भाकर चपातीसोबत पण आपण हे वरण खाऊ शकतो, भातासोबत हे वरण खाऊ शकतो आपण. छान लागतं हे वरण. आणि टमाटर टाकून घ्यायचं नंतर 1. लाल तिखट मसाला, धनेपूड, हळद टाकून घ्यायची. मी हे आंबट गोड वरण करणार आहे चिंच गुळाचं. तुम्हाला आमसूर टाकायचं असेल तर तुम्ही आमसूर पण टाकू शकता ह्या वरणामध्ये. कोथिंबीर टाकायची थोडीशी. चिंच भिजत घातली होती, ते पाणी टाकून घेतलं आहे चिंचेचं. गूळ टाकायचा. वरण आपण रोजच करत असतो, कधी पण असं पण करून बघा कधी. तुरीची डाळ आणि शेंगा शिजलेल्या ते टाकून घेतल्या मी आता याच्यामध्ये, फोडणीमध्येच टाकून दिलं. बघा आपली फोडणी किती छान झाली होती, खूप मस्त झाली होती वरणाची फोडणी. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आणि चवीला पण हे वरण खूप छान झालं होतं. आता त्याला चांगली उकळी काढून घ्यायची वरणाला. आता वरण आपलं चांगलं उकळलं आहे. वरणाला उकळी चांगली आली ना, वरण खूप छान लागते. बघा असं झालं होतं वरण. भात मी टाकून घेतला आहे. भात वरण पण छान लागतो, चपाती, भाकर, बट्ट्या खूप छान लागतात ह्या वरणासोबत. कसं झालं आहे फोडणीचं वरण ते पण सांगा.